नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 5 हेडलाईन्सवर. 15 दिवसाच्या विलंबानंतर राज्यात पावसाचा जोर. कोकणासह राज्यभरात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. विकास आराखड्यास पाठिंबा, पण पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरित. स्थानिकांची त्याच ठिकाणी पुनर्वसनाची मागणी. मांडेदुर्ग खडी मशीनवरून वाद. खडी मशीन बंद करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम. आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण. श्री अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही ऑपरेटर राहुल जगताप यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तृतीय पंथांना विमा सुरक्षा देण्याची घोषणा. सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. आणि वाकरे येथे ट्रॅक्टरवरून निघाली वरात. डीजे डॉल्बीला फाटा देत जपली मातीतील परंपरा. यासह पाहुयात जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मान्सून विषयी. गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला असून त्यानं अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. 15 दिवसांच्या विलंबानंतर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. नांदेड, परभणी, हिंगोली आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आता कोल्हापूरच्या मान्सूनकडे वळूयात. कोल्हापुरात अखेर मान्सूनचे दमदार पुनरागमन झालं असून मंगळवारी दिवसभर शहरात रिमझिम तर दुपारनंतर पावसानं जोर धरलाय. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड आणि आजरा या तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. 3.5 शक्तीपीठ पैकी एक महत्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास होतोय. गेल्या 4 दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या संपूर्ण कामाचा शिलान्यास देखील करण्यात आला. या परिसरातील व्यावसायिक आणि रहिवासी यांचं पुनर्वसन कुठे होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील विकास आराखड्याला कोणाचाही विरोध नाही, मात्र व्यावसायिक आणि रहिवासी असणाऱ्यांचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करा अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. याबाबत प्रशासनाने देखील कोणताही खुलासा केलेला नाही. यामुळे या सर्वांच्या संभ्रमात भर पडताना पाहायला मिळते. गगनबावडा तालुक्यात उशिरा का असेना तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सोमवारच्या तुलनेनं मंगळवारी सर्वत्र पावसाचा जोर अधिकच वाढला. यामुळे दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. या दरम्यान गगनबावडा, लखमापूर, तळे, बोरवे या दरम्यान पठारी भागात जोरदार पाऊस झाला. यासोबतच करूळ, भुईबावडा या दोन्ही घाटमार्गात जोरदार पाऊस झाला. असा जोर कायम राहिला तर 2 दिवसातच येथील नद्या, ओढे, नाल्यातील पाणी प्रवाहित होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. खडी मशीनच्या वादावरून मांडेदुर्गमध्ये तणाव निर्माण झालाय. या दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार खडी उचलण्यासाठी आलेल्या प्रशासनाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. आधी खडी मशीन कायमस्वरूपी बंद करा, मगच खडी उचला या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रशासनानं मध्यस्थीचे सर्व प्रयत्न केले, पण त्याने यश आलं नाही. त्यामुळं खडी मशीनचा आवाज आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा त्रास आम्ही काय करायचं सांगा. मग तुम्ही एकाला वाचवाच पर्याय शोधालाय. फक्त मी माझं बोलणं ऐकून कसं साहेब तुमचं मी ऐकलोय. एक शब्द बोललो नाही मी. आमचं ऐका तुम्ही. कायमचं नव्हे, आमचं ऐका तुम्ही. पर्याय सोडला त्याला. हो, मग गावकऱ्यांना पर्याय काय मानू सांगा. आमचा पर्याय काय. आमचं मध्ये 3-4 कोटी तिथं आहे. मी काय करायचं सांगा. तुम्ही पर्याय त्यांना शोधला. आमच्यासाठी पर्याय काय. त्याला काय करायचं आम्ही असे अचकूल माणूस जगायचं आम्ही सर खूप कुठून मिळून होऊन जाईल. आम्ही काय त्याला रस्ता दूर ना आमच्या गावकऱ्यासाठी गाडी आला आम्ही त्याला सोडत नाही. वाट ही त्यांना आम्ही जगणार आता बघून तिथनं पाणी माझ्या गाड्यासारखं. श्री अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही ऑपरेटर राहुल जगताप यांनी आपली मुलगी राजेश्वरीचा 5वा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. या निमित्तानं कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित तृतीय पंथांपैकी प्रत्येकासाठी भारतीय डाक विभागाच्या अपघात विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी 5 लाखांचा अपघात विमा काढून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. समाजातील वंचित घटकांना सन्मान, सुरक्षितता आणि मुख्य प्रवाहात स्थान मिळावं या उद्देशानं राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक. तृतीयपंथी भगिनींसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. कारण ही कोल्हापूर जिल्ह्यातली नव्हे, महाराष्ट्रातली नव्हे, भारतातली नव्हे तर संपूर्ण जगामधली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापनाची पहिली टीम आहे. म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत त्यांना आपण तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलंय की पूर व्यवस्थापन कसं करायचं, बोट कशी चालवायची, पाण्यात अडकलेल्या माणसांना बाहेर कसं काढायचं, जर त्यांच्यातलं कोणी जखमी झालेला असेल, बेशुद्ध झालेला असेल तर त्यांना
शुद्धीवर कसं आणायचं आणि कोल्हापूर नगरीचं, कोल्हापूर जिल्ह्याचं हे वैशिष्ट्य आहे की आपण सगळ्या गोष्टी हटके करतो. तसंच हे सुद्धा काम मयुरीच्या नेतृत्वाखाली, मैत्री संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनानं जगातली पहिली ही तृतीयपंथी यांची आपत्ती व्यवस्थापनाची टीम बनवलेली आहे. करवीर तालुक्यातील वाकरे येथे शेतकरी तरुण सुशांत आणि शिवानी यांच्या विवाहानिमित्त पारंपरिक पद्धतीनं ट्रॅक्टरवरून वरात काढण्यात आले. हलगी, घुमगे आणि कैसळवाद्यांच्या गजरात निघालेल्या या वरातीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. डॉल्बी, डीजे आणि धागडधिंगा टाळून ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि साधेपणाला प्राधान्य देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या जीवनाचे प्रतीक असलेल्या ट्रॅक्टरवरून निघालेली वरात विशेष आकर्षण ठरली. आधुनिकतेच्या युगातही मातीतल्या संस्काराशी नाळ जपणारा शेतकऱ्यांच्या पोराचा हा विवाह सोहळा प्रेरणादायी ठरलाय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्मार्ट मीटर ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये विविध गैरसमज पसरले असून त्यातून अनेक तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनानं आज पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट मीटरची कार्यपद्धती आणि त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. स्मार्ट मीटर हे पहिली गोष्ट हे प्रीपेड नाही, हे पोस्टपेड मीटर आहे आणि केंद्रीय विद्युत नियामक जे प्राधिकरण आहे CEA, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी, त्यांनी प्रत्येक ग्राहकाला स्मार्ट मीटर बसवायसाठी ऑलरेडी आपल्याला JR काढलेला आहे, नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि प्रत्येक ग्राहकाला स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय स्मार्ट मीटरचे फायदे सगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही. कोल्हापूर जिल्हा म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो मुसळधार पाऊस. पण आज याच कोल्हापुरात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चाललाय. धरणामधला पाणीसाठा आटत चाललाय. अशाच अत्यंत गंभीर परिस्थितीत फक्त सरकारवर अवलंबून न राहता पाणी जपून वापरा हा संदेश कृतीत आणणारा एक कौतुकास्पद उपक्रम आपल्या कोल्हापुरात राबवण्यात आलाय. आपल्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा यशस्वी प्रयोग करून संपूर्ण समाजाला पाणी बचतीचा एक मोठा मार्ग दाखवणाऱ्या दीपक देवलापूरकर यांच्याशी तरुण भारत संवादनं खास बातचीत केली आहे. पाणी टंचाईवर आपण वैयक्तिक पातळीवर कशी मात करू शकतो आणि पाण्याचा अपव्यय कसा टाळायचा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पहा हा विशेष रिपोर्ट आपल्या तरुण भारतच्या YouTube चॅनलवर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. याचबरोबर कोल्हापूरची पाणी टंचाई समस्येवर मार्ग शोधण्यासाठी तरुण भारत संवादच्या विशेष राऊंड टेबल चर्चेमध्ये यंदाच्या जलसंकटावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. एल निनोचा प्रभाव आणि हवामान बदलाचा फटका यावर तज्ज्ञांनी आपले मत मांडले असून रेन वॉटर हार्वेस्टिंग हा यावर चांगला उपाय होऊ शकतो असे मत यावेळी त्यांनी मांडले. या चर्चेचा सविस्तर रिपोर्ट आपल्या YouTube चॅनलवर नक्की पहा. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.